नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इकोमाप्त मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे तो एकदम महत्त्वाचा विषय असणार आहे. तो विषय असा आहे की कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण ई कॉमर्स बिझनेस कसा सुरू करू शकतोय हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला माहितीच आहे, आजच्या या डिजिटल दुनियेत सगळ्याच गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत. लोक कोणतीही वस्तू असू द्या ऑनलाईन मागवतात. शूज असो, कपडे असो, बारीक सारीक राहिलं आता आपण जे पदार्थ खातो ते सुद्धा लोक ऑनलाईन मागवतात. पण मित्रांनो बघा, सगळ्यांच्या मनात एक प्रश्न असतो की हा बिझनेस आपण सुरू करायचा म्हणलो तर पैसे खूप लागतील किंवा इन्व्हेस्टमेंट खूप जादा करावी लागेल. तर असं काही नसतं मित्रांनो, आपण कमी पैशात सुद्धा ई कॉमर्स बिझनेस आपला चालू करू शकतो. तर ह्याच व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपण कमी पैशामध्ये कसा ई कॉमर्स बिझनेस सुरू करू शकतो ते. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की कोणतं ॲप आपल्याला यूज करायचं आहे, कोणत्या वस्तू आपण विकू शकतोय. तर बघा, ई कॉमर्स म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो. तर ग्राहकाला दुकानात न जाता ऑनलाईन जे आपण वस्तू मागवतो मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून, वेबसाईट बघा, आता फ्लिपकार्ट आहे, मेशो आहे, ॲमेझॉन आहे, ह्याच्यावरून जे काही आपण वस्तू मागवतो यालाच आपण ई कॉमर्स असं म्हणतो. तुम्ही मेशो, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील आलं, अशा बरेच वेबसाईट आहे, याच्यावर तुम्ही ऑनलाईन सेलर बनवून वस्तू विकू शकताय. तर बघा, आपण जर समजा दुकान टाकलं तर दुकानासाठी आपल्याला भाडं लागतं, सामान आणावं लागतं, म्हणजे गुंतवणूक ही आलीच. पण ऑनलाईन बिझनेसमध्ये आपल्याला भाडं येत नाही किंवा जास्त गुंतवणूकसुद्धा करावी लागत नाही. मेशोसारख्या प्लॅटफॉर्मवर आपण कमी किमतीत घेऊन वस्तू विकू शकतोय. आणि तुम्हाला जर प्रोफेशनल सेलर जर बनायचं असलं तर फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनसारख्या वेबसाईटवर तुम्ही सेलर बनवू शकता. सेलर अकाउंट ओपन करून तुम्ही सेलर होऊ शकता. किंवा मेशोसारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही रिसेलिंग करू शकता. रिसेलिंगमध्ये तुम्हाला गुंतवणूक करावी लागणार नाही. जे दुसरे लोक जे प्रोडक्ट टाकतात ते तुम्ही रिसेलिंग करायचं आहे, त्यात तुमची शून्य गुंतवणूक असते. आता पुढचा मुद्दा असा की बिझनेस सुरू करण्यासाठी आपल्याकडे काय काय पाहिजे. तर बघा, पहिली गोष्ट तर मोबाईल पाहिजे, इंटरनेट पाहिजे. इंटरनेटनंतर तुमच्या स्वतःचं बँक अकाउंट लागणार आहे. मोठा जर बिझनेस असला तुमचा तर GST नंबर लागणार आहे. मेशोसारख्या प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही छोटा बिझनेस करणार असाल तर GSTची गरज नाही तुम्हाला. तर बघा मित्रांनो, सुरुवातीला ज्यांच्याकडे GST नाही अशा लोकांनी मेशोवर सेलर अकाउंट काढून बिझनेस करू शकताय. पण मी माझ्या स्वतःचं पर्सनल तुम्हाला मत सांगतो की मेशोवर बिझनेस जर करायचा असेल तुम्हाला तर शक्यतो GST काढा आणि GST ॲड करूनच करा. कारण की मेशोवर फ्रॉड जास्त चालतो. मी सुद्धा काही दिवसापूर्वी मेशोवर करत होतो ई कॉमर्स बिझनेस, पण मी विदाऊट GST करत होतो. पण जो मेशोची प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर फ्रॉड जास्त. मेशोनंतर मग राहिले दोन ॲप, आपला फ्लिपकार्ट आलं आणि ॲमेझॉन आलं. तर फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन हे एकदम जेनियस आहे. याच्यावर तुम्हाला तुमची कोणतीही फसवाफसवी होणार नाही. एकदम रिअल ॲप आहे ते, याच्यावर तुम्ही बिनधास्त करू शकताय. पण फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनला विदाऊट GST आपण बिझनेस करू शकत नाही. सेलर अकाउंटच ओपन करू शकत नाही. GST असेल तरच तुमचं सेलर अकाउंट हे क्रिएट होणार आहे, अन्यथा क्रिएट होणार नाही. आता तुम्ही म्हणाल की ई कॉमर्स बिझनेस सुरू करायचा आहे, पण त्यासाठी कोणत्या ॲपवरून वस्तू मागू, कोणत्या ॲपवर स्वस्तात मिळतात. तर मी एक तो पण व्हिडिओ अपलोड करून ठेवलेला आहे की ई कॉमर्ससाठी ज्या वस्तू आपण विकणार आहोत त्या कोणत्या वेबसाईटवर आपल्याला कमी किमतीत मिळतात. हा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये चेक करू शकताय. तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यात मी सर्व डिटेल्स सांगितलं आहे की वस्तू कुठून मागवायच्या आहेत, कशा मागवायच्या आहेत, पूर्ण डिटेल्स मी त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत, तुम्ही चेक करू शकता. तर आजचा जो माझा व्हिडिओ होता तर तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा. काय अडचण असली तुम्ही कमेंट करू शकता. कमेंटचं मी तुम्हाला उत्तर देणार आहे, त्यामुळे काही पण अडचण असेल तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकताय. जर व्हिडिओ तुम्हाला माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा.